स्टेप 2 शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. आता शिअर फोर्स कॅल्क्युलेशनमध्ये 2 केस आहेत. जसं की इथं सांगितले की हा मूविंग युनिट लोड आहे ऑल ओव्हर द बीम. आता हा मूविंग युनिट लोड आहे, तर हा ह्या सेक्शनमध्ये का ह्या सेक्शनमध्ये ते काढावं लागेल. म्हणजे दोघी सेक्शन कन्सिडर करावं लागते ना आपल्याला शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करताना. तर मग पहिली केस जर कधी लोड ए आणि सीच्या मध्ये असला तर, आणि दुसरी केस जर लोड सी आणि बीच्या मध्ये असला तर, दोघी केसला आपल्याला शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करावं लागेल. सर केस 1, when load is between A and C. जेव्हा लोड ए आणि सीच्या मध्ये असेल तेव्हा एस एफ इज इक्वल टू मायनस आर बी. जेव्हा लोड ए आणि सीच्या मध्ये असेल तेव्हा आपण एस एफ इज इक्वल टू मायनस आर बी घेतो. मी जेवढे पण एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये एस एफ इज इक्वल टू मायनस आर बीच घेतला आहे. आता जर हा मायनस आर बी कसा आला इथं याचं लॉजिक लावलं तर मी असं लॉजिक लावलं इथं की जर लोड ए आणि सीच्या मध्ये आणि ह्या आर बीला ह्या सेक्शनकडे जायचं आहे तर तो अँटी क्लॉकवाईज चालला आहे तिथं. सो मी ते लॉजिक लावलं आहे. आता हे लॉजिक माझं आहे, हे चुकीचं पण असू शकतं इथं, पण मी हेच लावलेलं आहे. सो एस एफ इज इक्वल टू मायनस आर बी. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण सॉल्व करताना एस एफ इज इक्वल टू मायनस आर बीच घेतला आहे केस 1मध्ये ए आणि सीच्या. मग आता आर बीची व्हॅल्यू काय आहे, x/10. त्याच्यामुळे एस एफ इज इक्वल टू x/10. आता जसं की मी सांगितलं की आपले 2 पॉईंट आहे ए आणि सी ह्या केस 1मध्ये, तर आपल्याला पुट x इज इक्वल टू, इथे एक्सचं डिस्टन्स काय आहे 0, स्टार्टिंग पॉईंट आहे म्हणून x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू सी पॉईंटला किती डिस्टन्स आहे 3, x इज इक्वल टू 3. त्याच्यामुळे SF1 इज इक्वल टू 0/10 इज इक्वल टू 0. एक्सच्या जागी 0 पुट केला तर आन्सर 0 आला. नंतर SF2 इज इक्वल टू x इज इक्वल टू 3/10. 3/10 केला तर 0.3 आन्सर आला. नंतर मग केस 2 when load is between C and B. जेव्हा हा लोड सी आणि बीच्या मध्ये असेल तेव्हा इथं वापस 2 पॉईंट बनत आहेत. म्हणजे आपल्याला एक्सच्या जागी 2 घ्यावे लागतील. एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे स्टार्टिंग पॉईंटपासून किती डिस्टन्स आहे, एक्स इज इक्वल टू 3 आणि नंतर मग एक्स इज इक्वल टू 10, एंडिंगच्या पॉईंटला एवढं डिस्टन्स आहे म्हणून इथं एस एफ इज इक्वल टू. आणि प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सॉल्व करताना एस आर बी घेतलं आहे. सो आर एची व्हॅल्यू काय आहे, आर एची व्हॅल्यू मायनस एक्स. पुट x इज इक्वल टू सी वर काय 3x इज इक्वल टू SF1 इज इक्वल टू 10 मायनस 3/10. 10 मायनस 3 0, आन्सर 0 आला. आता शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करून घ्यायचा आहे. एक ए बी आणि सी. .0 0 पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0.3 0.7 ही झाली आपली शिअर फोर्स डायग्राम. आता स्टेप 3 बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. याच्यामध्ये पण 2 केस आहेत की जेव्हा लोड मुव्हिंग लोड एक पूर्ण स्पॅनवर मूव्ह करतो. सो व्हेन लोड इज बिटवीन ए अँड सी, बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू